नमस्कार. आज आपण ताणतणावाचा आपल्या मनावर काय परिणाम होतो ते बघणार आहोत. बघा, तुम्हाला ताण जर आला तर तुम्हाला खूप राग येतो आणि मग चिडचिड होते. त्यामुळे काय होतं की तुमचे नातेसंबंध बिघडतात. शिवाय तुमचा एकाग्रतेचा अभाव तुमच्यामध्ये होतो. सतत विचारांनी मन अस्वस्थ होतं आणि मग कामावर लक्ष केंद्रित करणं खूप कठीण होऊन जातं. त्याचबरोबर या ताणामुळे झोपेच्या समस्यासुद्धा निर्माण होतात. त्यामुळे अनिद्रा किंवा वारंवार झोपेतून अचानक जाग येते, भीती वाटल्यासारखं होतं, घाम येतो, तर अशा गोष्टी होतात. शिवाय यामुळे डिप्रेशन येतं, आपलं टेन्शन वाढतं. म्हणून आपण तणावापासून दूर राहणं हेच चांगलं. नमस्कार. आज आपण ताणतणावाचा आपल्या मनावर काय परिणाम होतो ते बघणार आहोत. बघा, तुम्हाला ताण जर आला तर तुम्हाला खूप राग येतो आणि मग चिडचिड होते. त्यामुळे काय होतं की तुमचे नातेसंबंध बिघडतात. शिवाय तुमचा एकाग्रतेचा अभाव तुमच्यामध्ये होतो. सतत विचारांनी मन अस्वस्थ होतं आणि मग कामावर लक्ष केंद्रित करणं खूप कठीण होऊन जातं. त्याचबरोबर या ताणामुळे झोपेच्या समस्यासुद्धा निर्माण होतात. त्यामुळे अनिद्रा किंवा वारंवार झोपेतून अचानक जाग येते, भीती वाटल्यासारखं होतं, घाम येतो, तर अशा गोष्टी होतात. शिवाय यामुळे डिप्रेशन येतं, आपलं टेन्शन वाढतं. म्हणून आपण तणावापासून दूर राहणं हेच चांगलं.